Welcome to Learning Space. हॅलो. इयत्ता 10वीच्या फायनान्शियल प्लॅनिंग हा चौथ्या चॅप्टरमध्ये प्रॅक्टिस सेट 4.2 हा आपल्याला एक 6वा प्रश्न दिलेला आहे. प्रिपेअर अ B2C बिझनेस टू कस्टमर कन्झ्युमर असे टॅक्स इनवॉइस बनवायचे आहे. याच्यामध्ये आपल्याला सप्लायरचं नाव, ॲड्रेस, डेट, इनवॉइस नंबर, GSTIN नंबर हा आपल्या चॉईसचा घ्यायचा आहे. मेसर्सचं नाव आपण सांगू, ॲड्रेस पण घेऊ आपण. स्टेट आपण महाराष्ट्र घेणार आहोत आपण इथे, आणि डेट आपण सांगू पुढे. इनवॉइस नंबर आपण 110 घेणार आहोत, काही घेऊ शकता तुम्ही. आता GSTIN नंबर हा किती डिजिट्सचा असतो हा तुम्ही गेस करायचा आहे. आपण हे शिकलेलो आहोत. याच्यात पहिला हा जो आहे 27 हा कोड, हा पहिले 2 डिजिट स्टेट कोड असतो. त्यानंतर हे जे शेवटचे सेकंड लास्ट हे जे 10 डिजिट असतात, स्टेट कोड नंतरचे 10 डिजिट, हा आपले पॅन नंबर असतो. पहिला हा स्टेट कोड आहे आपला, नंतर हा पॅन नंबर. त्यानंतरचा हा शेवटचा जो एक आहे तो रजिस्ट्रेशन नंबर असतो. झेड हा भारतातल्या प्रत्येक GSTIN नंबरमध्ये बाय डिफॉल्ट झेड आहेच. शेवटी जो 5 आहे याला चेक कोड म्हटलं जातं. हा चेक कोड अल्फाबेट असू शकतो किंवा नंबरही असू शकतो. हा कॉम्प्युटर जनरेटर असतो, त्याला चेक कोड म्हणतो. आणि पॅन नंबर हा 10 डिजिटचा अल्फान्यूमरिक आहे. चला बघूयात आपण इथे इथे पर्टिक्युलर्स काय विवरण दिलंय, काय काय वस्तू घेतल्यात. पहिली वस्तू मोबाईल बॅटरी आहे, दुसरी हेडफोन आहे. त्याचा दर दिला इथं रुपयांमध्ये, GSTचा दर टक्केवारीमध्ये दिलाय, HSN नंबर, आणि 1 पीस म्हणजे क्वांटिटी दिलेली आहे. आता बघा, सुरुवातीला आपला एक टेबल बनवावं लागेल. टेबलच्या वर शीर्षक आपल्याला टॅक्स इनवॉइस ऑफ गुड्स परचेस असं लिहावं लागेल. इथं सप्लायरचं नाव येईल. सप्लायरचं नाव आपण घेऊयात GST इलेक्ट्रिकल्स. कोणी गब्बरसिंग तात्या असतील त्यांचं दुकान आहे असं समजू, GST इलेक्ट्रिकल्स. ॲड्रेस घेऊयात त्यांचा आपण, मेन रोड, गेवराई. पिन आहे 431127. पुढे घेऊ आपण महाराष्ट्र. इथं मोबाईल नंबर 10 डिजिट आपण घेऊ शकतो काही. इथे GSTIN आपण बघितलंय, हा 10, 2, 10 आणि 3 असा हा 15 अंकी आपला GSTIN नंबर असतो. इनवॉइस नंबर आपण 110 असं सपोज केलंय. आता हा टेबल बनवताना याच्यात काही कॉलम्स बनवायचे आहेत आपलं. पहिला कॉलम आहे आपला, हा सिरियल नंबरचा असतो. किती वस्तू आहेत त्याचं आपल्याला डिटेल कळते. HSN नंबर असतो 2 नंबरला. 3 नंबरला नेम ऑफ प्रोडक्ट काय आहे त्याचं नाव. 4 रेट दर वस्तूचा रुपयांमध्ये, क्वांटिटी किती नग घेतलेत हे. 5वा कॉलम. 6वा आहे टॅक्सेबल अमाऊंट, विकण्यापूर्वीची GST शिवाय असलेली किंमत आहे ती टॅक्सेबल अमाऊंट. नंतर GST असते, CGST केंद्राचा, ते 7वं कॉलम. याच्यात 2 त्यांनी केलेत, रेट आणि टॅक्स. रेट रुपया टक्केवारीमध्ये रेट आहे आणि टॅक्स आपल्या रुपयामध्ये काढायचा. पुढे 8वा कॉलम आहे SGST. इथं रेट टक्केवारीमध्ये आहे आणि रुपयांमध्ये आपल्याला त्याचा दर काढायचा आहे GSTचा. आणि टोटल हा आपला 9वा कॉलम आहे. आपण जो फॉर्म्युला शिकलो होतो वर्गामध्ये, कस्टमर्स व्हॅल्यू इज इक्वल टू टॅक्सेबल अमाऊंट प्लस G. तर हे C म्हणजेच इथं टोटल आहे. हे जे टोटल आहे ना, हे आपलं कस्टमरला द्यावी लागणारी किंमत आहे. सो चलो आपण बघूयात कसं सोडवायचं हे. सुरुवातीला नेम ऑफ प्रोडक्ट पहिलं आहे मोबाईल बॅटरी. तर लिहा इथे मोबाईल बॅटरी. मोबाईल बॅटरी. 2 नंबरला आहे हेडफोन. तर लिहूयात हेडफोन.
आता मोबाईल बॅटरी आणि हेडफोन यांचे आपल्याला त्यांनी HSN कोड दिले आहेत, HSN नंबर दिलेत. तर मोबाईल बॅटरीसाठीचा आहे 8507 8507. इथं लिहूयात आपण HSN कोडमध्ये 8507. हेडफोनसाठी त्यांनी लिहिलं आहे 8518. 8518. पुढे रेट, त्याचा रेट त्यांनी दिलाय मोबाईल बॅटरीचा आहे 200 रुपये. 200 रुपये. हेडफोनचा रेट आहे 750 रुपये. तर इथे लिहूयात आपण 750. पुढे वन पीस म्हणजे दोन्हीची क्वांटिटी आपण किती घेतली आहे? एक. आता बघा 9 कॉलम पैकी हे 5 जे कॉलम आहेत ना, 9 कॉलम पैकी हे 5 कॉलम हे सगळे प्रश्नात दिलेले असतं. आपल्याला सिरियल नंबर म्हणजे किती वस्तू, HSN कोड दिलाय, मोबाईल नंबर, मोबाईल बॅटरी, हेडफोन, हे प्रोडक्टचं नाव दिलेलं असतं, रेट दिलेलं असतं आणि क्वांटिटी दिलेली असते. आपल्याला त्याच्या पुढे कॅल्क्युलेशन्स करायचे ह्या उरलेल्या 4 कॉलममध्ये. टॅक्सेबल अमाऊंट, CGST, SGST, टॅक्सेबलची आणि जीएसटीची बेरीज करून टोटल. म्हणजे आपल्याला फक्त हा जो फॉर्म्युला आहे ना, याच्याच किमता काढायच्यात. बघा आता मोबाईल बॅटरीचा रेट आहे 200 रुपये आणि नग क्वांटिटी किती घेतली? एकच मोबाईल बॅटरी घेतली. तर इथे टॅक्सेबल अमाऊंट होईल ₹200. आता इथं जर मी बॅटरी 2 घेतल्या असत्या तर 200 × 2, 200 × 2, 400 रुपये झाले असते. चला हेडफोनसाठी बघूयात. हेडफोनची सुद्धा क्वांटिटी आपण किती घेतली? एक घेतली. त्याच्यामुळं इथं टॅक्सेबल अमाऊंट किती येईल? अगेन ₹750. आता GST आहेत, CGST आणि SGST. आता बघा इथे मोबाईल बॅटरीसाठी GSTचा दर त्यांनी 12% दिलाय. आणि लक्षात ठेवायचं सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट, केंद्र सरकार, राज्य सरकार या दोन्हीमध्ये समान वाटा जातो GSTचा. जर मोबाईल बॅटरीसाठी 12% दर असेल तर तुम्ही मनातल्या मनात गेस करायचं केंद्राचा वाटा किती असेल? राईट, 6%. आणि व्हॉट अबाउट SGST, तो किती दर असेल टक्केवारी? पुन्हा 6%. इथे परत आपण हेडफोनसाठी बघूयात. टोटल GSTचा रेट किती इथं? 18%. मग केंद्राला आणि राज्याला किती जाईल? केंद्राचा CGST असेल 9%. व्हेरी गुड. पुढे बघा SGSTचा काय असेल? गेस फॉर अ सेकंड. तो आहे 9%. आता आपल्याला काय करायचंय? टॅक्स किती जाईल? 6% टॅक्स हा काढायचा. आपल्याला कशावर काढावं लागेल? टॅक्सेबलवर काढावं लागेल. बघूयात. 6% ऑफ ₹200 हे रफ मध्ये आपण कॅल्क्युलेट करायचंय. 6%ला आपण काय लिहू शकतो? 6/100. कशाचे काढायचे? 200चे. 100 × 2, 200. तर 6 × 2 ₹12 हे येत आहे आपलं CGST आणि SGSTचा वाटा मोबाईल बॅटरीचा. 200 रुपयाचे 6% किती येतात आपले? 12 रुपये. SGST पण 6% आहे म्हणजे इथे येते परत 12 रुपये. आता हेडफोनसाठी बघूयात. CGSTचा वाटा आहे 9%. 750 रुपयाचं 9% काढायचं. कसं काढणार आपण? 9% ऑफ ₹750. 9%ला आपण काय लिहितो? 9/100. कशाचे काढायचे? 750चे. आता कॅल्क्युलेशन सोपं आहे. 975 10 9 × 7.5 हा येतो का ₹67.50. हे रफ मध्ये तुम्ही करून बघा. तर 9% कशाच्या? 750 रुपये, 750 रुपयांचे 9% हे येत आहे किती? ₹67.50. परत इकडे बघूयात आपण. आता राज्यालाही 9% वाटा द्यावा लागेल. तो होईल
परत ₹67.50. चला, आता मोबाईल बॅटरीसाठी आपण पुन्हा एकदा बघूयात. ₹12 केंद्राला जात आहेत, ₹12 राज्याला जात आहेत आणि टॅक्सेबल अमाऊंट किती आहे? 200. तर ठेवा, टॅक्सेबल अमाऊंट 200 आहे प्लस GST. ₹12 केंद्राचा, ₹12 राज्याचा, 12 आणि 12 24. तर हे होत आहे ₹224. तर मोबाईल बॅटरीची टोटल किंमत किती होत आहे? ₹224. आता आपण याच्यासाठी विचार करूयात. कशासाठी? हेडफोनसाठी. हेडफोनची टॅक्सेबल अमाऊंट होती 750 आणि GST किती आलाय? 67.50, ₹67.50. SGST पण किती आलाय? ₹67.50. तर 67.50 आणि प्लस ₹67.50 यांची बेरीज होते 135. 750 प्लस 135 हे होत आहेत 885. म्हणजे ही कस्टमरला द्यायची व्हॅल्यू म्हणजे टोटल व्हॅल्यू होते ₹885. आता ऑलमोस्ट आपला झालाय. टोटल केंद्राला द्यायचा टॅक्स किती आहे? CGST बेरीज करत 12 प्लस 67.50 ते होत आहे ₹79.50. सेम वाटा आपण राज्याला पण देणार आहोत. बेरीज केली तर एवढं येणार आहे आणि आपली टोटल अमाऊंट ₹224 प्लस 850 याची बेरीज होते, आपण वेगळ्या शाहीमध्ये लिहूयात, ₹1109 फक्त. आणि हां, आपल्याला जी इनवॉइस डेट ठेवायची होती ती होती 4 मार्च 2025. अप्रॉक्सिमेट याच तारखेच्या दरम्यान आपली 10वी बोर्डाची परीक्षा असणार आहे. लक्षात ठेवायचं, अशा प्रकारे आपला हा प्रश्न सोडवून झाला आहे. आणि होमवर्कसाठी 4.2 मधला क्वेश्चन नंबर 7 तुम्हाला घरी सोडवायचा आहे आणि उद्या तो सोडवून आणायचा आहे. सो आय होप यू अंडरस्टूड इट. हॅव अ गुड डे. टेक केअर. बाय बाय.